निधी कागदावरचा निधी. मुलींसाठी मोफत पास पण त्यांच्याच आहेत. वातावरण तसं बघायला गेलं तर बागल गटाची आज सुप्त लाट दिसते. रस्ते पण व्यवस्थित नाहीत. तर गुडघ्या एवढे खड्डे आहेत रस्त्याने. तर या 5 वर्षामध्ये अतिशय सुंदर अशी कामं संजय मामा शिंदे यांनी केलेली आहेत. दहेगाव उपसा सिंचन योजना मामांच्या काळात झाली. जनता काही एवढी खुली नाही. आमच्याच तालुक्यातलं पाणी ह्यांनी तिकडल्या भागाला पळवलंय. रात्रीच्या 12ला फोन लावा दिग्विजय भायांना उचलणार. ठीक आहे, करमाळ्यात तिरंगी लढत आहे. बागल 1 नंबरला आहे. उकडीचं पाणी आणतात दिग्विजय भायाच. मामांच्या काळानंतर हेच काम करू शकतात. बागलाच्या नेत्यांना भेटण्यासाठी कोणाला कुठल्या पीएची गरज लागत नाही, कोणाला कुठल्या वशिल्याची गरज लागत. आता बघू दिग्विजय भैया आमदार झाले ना, ते काहीतरी करताना आमच्यासाठी असं वाटतंय. त्यांना एवढा एक चान्स मिळाला तर ते 5 वर्षात काम करून दाखवतात. 5 वर्षात कोणाला दिसलेच नाही. करायचं म्हणले पण अजून असं वाटत नाही काही केलंय म्हणून. पण त्यांनी गावच्या विकासासाठी पण जास्त काय पुढाकार घेतला नाही. आठवडा बाजारासारखं आठवड्यात एकदा तालुक्यासाठी येते. मी आता महिलांसाठी 1,500 हे केलं लाडकी बहिणीला. कुणाला आमदार करायचं तालुक्यात? दिग्विजय भैया बागल. आता संजय महोत्सव कुठं असली की 100-150 गाड्या बाहेर नाही येतात. आता कुणाला आमदार कुणाला करायचे तो? दिग्विजय भैया बागल. लाडकी बहिणीला प्रत्येक महिलेला, गरीबाच्या महिलांना 1500 रुपयाची काय किंमत आहे ती त्यांनाच माहीत झालेली. त्यांनी संजय शिंदे कसला माणूस हे बघितलेलं सुद्धा काहीच केलं नाही. आता तालुक्यामध्ये कोण निवडून द्यायचं की तो तुमचे काम करीन बाबा? दिग्विजय भैया बागल. पुढारी हाताखाली धरायचे, 2-4 मतावाले हाताखाली धरायचे आणि त्यांच्या माध्यमातून काम करायचे. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी बी ते गोरगरिबाच्या हेतूचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी बघा ना आतापर्यंत महिलांच्या खात्यावर 7,500 रुपये पण दिले, पण याच्यानंतर पण करतेनच ना ते. त्याच्यामुळे प्रत्येक महिला, लाडकी बहिणी, प्रत्येक जण दिग्विजय भाईलाच मतदान करणार. विरोधक काय सांगतात की 3,000 रुपये मान देऊ. आधी तेच विरोधक काय म्हणत होते, लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. शिक्षण मोफत केले. महाविकास आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना काही देऊ शकत नाही. हे नाही म्हणले म्हणून तो नाही म्हणते. नाही केलेच नाही ना. आता शेतकऱ्यांना वीज बिल माफ केले. 4.5 वर्ष ते कुठल्याही गावात दिसलेले नाहीत कधी. प्रत्येक गरीबाची दिवाळी झाली त्या. मग बागलांना अडवायचं जर रोखायचं असेल तर कारखान्यात त्यांच्याकडे त्यांची बिलं अडवली पाहिजे. मकायला अडचणीत आणणारं ही महाविकास आघाडीचं सरकार आहे. बिलं अडवण्याला कारणीभूत कोण, हा मुद्दा महत्वाचा. मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यात उपलब्ध नाहीत ना, त्यामुळे मला बाहेर जिल्ह्यात जाऊन हे करावं लागतं. मी आमच्या गावातनं बघतोय 500-500 रुपये रोज देऊन बाया प्रचाराला नेतात. प्लस आम्हा मुलींना येण्या जाण्यासाठी बसची सुविधा सुद्धा टायमिंगला नाही. शिक्क्याने मतदान धनुष्यबाणासमोर करणार आहे. नाही, कॉलेज भरता 8ला, आम्ही पोहोचतो 9:30. ना स्टार्ट केले का? नमस्कार, बेधडक चर्चा न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको नमस्कार. आपण सध्या आहोत करमाळ्यामध्ये. तर करमाळा विधानसभेची निवडणूक आहे, महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. सध्या करमाळ्यात पाहिलं तर तिरंगी, काही ठिकाणी लोक असं म्हणतात की चौरंगी लढत पाहायला मिळते. करमाळ्याची परिस्थिती काय? एका बाजूला दिग्विजय बागल आहे, त्याच्यानंतर नारायणराव पाटील आहे, त्याच्यानंतर संजय मामा शिंदे आहेत. एकंदरीत तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? भागाची परिस्थिती काय? संजय मामा शिंदे पाठीमागचे आमदार होते, त्यांच्या काळामध्ये या भागात विकास झाला का? या सगळ्याच गोष्टींवर आपण चर्चा करतोय. इथं काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. त्यांना विचारूया नेमकं या भागात विकास झालाय का नाही. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? बाप्पा शिंदे. शिंदे, करमाळ्याचे. करमाळ. सध्या पाहिलं तर तुमच्या तालुक्यात निवडणूक आहे, महाराष्ट्रात निवडणूक आहे. काय तालुक्याचं काय चित्र आहे? काय वातावरण काय? वातावरण तसं बघायला गेलं तर बागल गटाची आज सुप्त लाट दिसते. संजय मामा गेल्या वेळेस आमदार होते, पण 4.5 वर्ष ते कुठल्याही गावात दिसलेले नाहीत, कधीच नाहीत. 4.5 वर्षानंतरच त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात निधी कसा उपलब्ध होतो, कशा घोषणा देता येतात. म्हणजे 4.5 वर्ष विकासच करायचा नाही, काहीच नाही. आणि निवडणुकीच्या तोंडावर सगळा निधी बाहेर काढायचा, फक्त कागदोपत्री. 3,000 कोटी निधी आणला म्हणजे तालुक्यात. फक्त कागदोपत्री दाखवा ना आम्हाला. आम्ही आता फिरतोय तर गुडघ्या एवढे खड्डे आहेत रस्त्याने. आम्हाला ग्राउंड क्लिअरन्स उंच असणाऱ्या गाड्या आता फिरायला असं वाटतं. म्हणजे सगळ्या गाड्या घासतात, सगळं नुकसान तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर फिरत असाल तर तुमच्या लक्षात येईल कशी परिस्थिती आहे तालुक्याची. पाण्याचा प्रश्न फार मोठा होता. दहीगाव उपसा सिंचन असेल किंवा रिटेवडी उपसा सिंचन असेल. दहीगाव उपसा सिंचन योजना मामांच्या काळात झाली. जनता काही एवढी खुली नाही. फक्त 100-150 मीटरच्या आसपासचं काहीतरी काम विरोधकांनी अडवून ठेवलं होतं, कारण त्यांना त्याचं श्रेय घ्यायचं होतं आणि पुढची आमदारकी लढवायची होती. तशा पद्धतीने त्यांनी केलं. आणि आता सगळं श्रेय हे दिगामामांचं असताना यांनी फक्त कर्तृत्व करता येते, पाणी देतात लोकांना म्हणजे. आणि ते कर्तृत्व करत असताना त्यांनी गाजावाजा करण्याची आवश्यकता नाही. आमच्याच तालुक्यातलं पाणी ह्यांनी तिकडल्या भागाला पळवलंय. आमचे धरणग्रस्त लोकांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. एवढं असताना सुद्धा जर आज
ते दावा करत असतील आमदारकीचा, तर हे चुकीचं आहे. हे इथली जनता होऊ देणार नाही. आणि बागलघाटाची पुन्हा एकदा सांगतो, ही सुप्त लाट आहे, ही फक्त तुम्हाला मतपेटीतून दिसल, एवढ्याच्या निमित्ताने मी सध्या बोलतो. पाहिलं तर विषय असा आहे, तालुक्यात निवडणुकीचं वातावरण आहे आणि तिरंगी लढतीमध्ये आता वातावरण नेमकं कोणाचं सध्या मग? आता तसं पाहिलं तर 1-2 गट नारायणाबांना सामील झालेले आहेत. तर तसं बघितलं तर ते 2 जरी गट गेलेले असले तर जनता गेलेली नाही. कारण बागलघाटाची एक सुप्त लाट, मी मागास सांगितलं तुम्हाला, या लाडक्या जेवढ्या बहिणीत आणि जेवढा बागलघाटाला प्रतिसाद मिळतोय, माननीय रश्मी दिदींना जेवढा प्रतिसाद मिळतोय, रश्मी दिदी एक म्हणजे रणरागिणी आहे. ती प्रत्येक महिलेवर त्यांची छाप पडते आणि त्याच्यामुळं बागलघाट आज निश्चिंत एकदम अगदी. कारण ही मतदार जे आहेत बागलघाटाचे, हे कधीच असं उर नाही, कुणाला म्हणजे असं नाडणारे नाहीत. दिग्विजय बागल का पण तालुक्याला म्हणजे तो 24 तास अवेलेबल असणारा नेता आहे. तुम्ही रात्रीच्या 12ला फोन लावा दिग्विजय भायांना, उचलणार. आता तुम्ही सांगा, कारखाने नक्कीच अडचणीत होते, त्यांच्या पद्धतीने ते उत्तरही देतील, पण एवढ्या मोठे लोकांचे फोन यायचे त्यांना, निम्या रात्रीचे पण फोन करायचे, काय ड्रिंक करून सुद्धा फोन करायचे, तरी देखील नेत्यांनी कधीही कुणाचा फोन टाळलेला नाही. आणि तीच लोक ज्यावेळेस आमचे पैसे ठेवले म्हणून जे बोलत होते, तीच लोक आज पुढे नेत्यांच्या प्रचारासाठी. एवढं कारखान्याचा विषय भरपूर महत्वाचा आहे तालुक्यातला. कारखाना उद्योगात म्हटलं तर सोलापूर जिल्हाच अग्रेसर आहे महाराष्ट्रात, बरोबर. इव्हन करमाळ्यामध्ये सुद्धा बरेच उत्पादक शेतकरी आहेत. काय त्यांची मागणी काय? मुख्य विषय असा होता की मग काही कारखान्याचे बरेचसे बिल वगैरे थकीत आहेत, लोकांचे काय बघता? नाही, ही वस्तू ते नाकारता येत नाही, नक्कीच थकीत होते, आहेत बी. आता आचारसंहितेमुळे काही पण बिल अडवण्याला कारणीभूत कोण, हा मुद्दा महत्वाचा आहे. विरोधकांनी काय ठरवलेलं असतं की बागलघाटांचे जर बिल आपण नाही अडवले किंवा जनता त्यांच्यावर खुश होऊ शकते परत, फक्त आपल्याला आमदार व्हायचं, मग बागलांना अडवायचं जर रोखायचं असेल तर कारखान्यात त्यांच्याकडे त्यांची बिल अडवली पाहिजेत आणि त्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो, बागलांना रोखू शकतो. निवडणूक आहे हो, महाराष्ट्रात निवडणूक आहे. हो. काय तालुका काय म्हणतोय? तालुका सगळा दिग्विजय बागलच्या पाठीशी आहे. युवक नेतृत्व आहे आणि जे आमदार होते 5 वर्ष, असे आमच्या लोकातली, आता मी गावोगावी जातो, लोकांची बरीच चर्चा आहे की आमदार आम्हाला भेटत नाही. त्यांनी संजय शिंदे कसला माणूस हे बघितलेलं सुद्धा नाही. कसं काय? अहो आता काय सांगायचं तुम्हाला, त्यांना बघितलं सुद्धा नाही की माणूस कसला आहे ती. आता आज आम्ही दगटवाडी असू दे, आमच्या परिसरात, पूर्ण परिसरात काय रस्त्याची परिस्थिती, ह्या माणसाने 1 वर्षामध्ये आमची ग्रामपंचायत, मी 1 वर्ष झालं सरपंच झालेलो, ह्या ग्रामपंचायत मध्ये 1 रुपयाचा निधी दिलेला नाही. का? आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचेच. ते तर म्हणजे 3,000 कोटींचा निधी आणला आम्ही. कशाच आणला निधी? कागदावरचा निधी. कुठे आणला निधी? काही विकास नाही, काहीच नाही विकास. पुढारी हाताखाली धरायचे, 2-4 मतावाले हाताखाली धरायचे आणि त्यांच्या माध्यमातून काम करायची. बरोबर आहे, अवघडच आहे, लय अवघड आहे. आता सगळी लोक, एक युवक फळी आमची महिला भगिनींनी, शिंदे साहेबांनी 1500 रुपये महिलांना दिलं. अहो काय विरोधक काय सांगतात की 3000 रुपये महिना देऊ. आधी तेच विरोधक काय म्हणत होते, लाडकी बहीण योजना बंद पाडणार आहे. बरोबर. मग त्यांना माहित झालं की महायुतीचे सरकार 100% येणार आहे. आता बागल एकनाथ शिंदे साहेबांची असू द्या, नाही तर दिदींची सभा असू द्या, कुठं नेत्यांची सभा असू द्या, ह्या सभेला, कुठल्या गावात सभा असू द्या, ह्या सभेला 2-3 गाड्याच्या वर गाड्या जात नाहीत. आता संजय मावशी सभा कुठं असली की 100-150 गाड्या बाहेर नाही येतात गर्दी करण्यासाठी. कारण पूर्ण तालुका त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळं संजय मामा शिंदे हा माणूस 3 नंबर राहणार आणि विजय हा दिग्विजय बागल धनुष्यबाणाचा 1001% होणार. खरी लढत कोणाकोणात होईल? खरी लढत नारायणआबा पाटील आणि दिग्विजय बागल यांच्यामध्ये होणार. संजय मामा 3 मध्ये राहणार आणि त्यात मधून दिग्विजय बागल ही 100 ना 1000% निवडून येणार. नमस्कार. नाव काय तुझं? सिद्धी. कुठल्या कॉलेज, शाळेत कुठे? करमाळ्याला. करमाळ्याला आहे का? हो. सध्या पाहिलं तर निवडणूक लागलेली माहित असेल ना तुला? हो, निवडणूक लागली आहे, पण 11वी-12वीचं शिक्षण माझं करमाळ्यात झालेलं आहे. पण आता पुढच्या शिक्षणाचा मला प्रॉब्लेम आलाय, कारण मी सायन्सनी होते. बरं. मग मला ज्यावेळेस इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यात उपलब्ध नाहीत ना, त्यामुळे मला बाहेर जिल्ह्यात जाऊन हे करावं लागतंय. सध्या पाहिलं तर करमाळा तालुका तुमचा, बरोबर? हो. सध्या तुमचे पाठीमागचे आमदार संजय मामा शिंदे होते.
त्यांनी काय पुढाकार घेतला का नाही कुठल्या गोष्टी? नाही ना, त्यांनी मास्टरच्या तर बाबतीत अजिबातच पुढाकार घेतला नाही. इवन कॉलेज सोडलं तर ते तर गोष्ट लांबचीच राहिली, पण त्यांनी गावच्या विकासासाठी पण जास्त काय पुढाकार घेतला नाही. रस्ते पण व्यवस्थित नाहीत, प्लस आम्हा मुलींना येण्या जाण्यासाठी बसची सुविधा सुद्धा टायमिंगला नाही. कॉलेज भरता 8ला, आम्ही पोहोचतो 9:30ला. आमचे 1-2 लेक्चर त्यातच मिस होतात. आणि घरचे सगळे शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतातली कामं सोडून आम्हाला न्यायला आणायला पण एवढी सुविधा नाही. त्यामुळे आमचे बरेचसे लेक्चर असेच मिस होतात. आता एकंदरीत बघ, निवडणूक लागलेली आहे. तुझं मतदान असेल ना? हो आहे ना, आता माझं फर्स्ट वोट आहे. सध्या पाहिलं तर बघ, आता तुमच्या तालुक्यातले उमेदवार कोण आहेत ते तुला माहित असतं ना? हो, कोण कोण आहे? संजय मामा आहेत, नारायण आबा आहेत आणि दिग्विजय बागल आहेत. सध्या बघ, आता काय कोण निवडून येईल असं वाटतंय तुला? गेले 10 वर्ष बघतोय, पहिल्या पंचवार्षिकला जसं कळतंय तसं पहिल्या पंचवार्षिकला नारायण आबा होते, त्याच्यानंतरच्या पंचवार्षिकला संजय मामा होते. त्यांनी तर काय सुविधा केली नाही, जसे आम्ही लहान होतो तसे तर ते बघत आलोय. त्यामुळे आता अपेक्षा आहे की दिग्विजय बागल यांना सगळ्यांनी वोट करून निवडून द्यावं. कमीत कमी ते विकास करतील असं वाटतंय, कारण या दोघांनी तर काही केलं नाही. त्यामुळे आता हे करतील असं वाटतंय. सगळ्यांनी त्यांना मत द्यावं. आणि त्याच्या आधी त्यांची ज्यावेळेस आमदारकी होती ना, त्यावेळेस बऱ्यापैकी आमच्या गावांनी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. बऱ्यापैकी गावांमध्ये ज्या प्राथमिक महाविद्यालय होते ते पहिले तर 5वी पर्यंत होते, 5वी नंतर करमाळ्याला जावं लागायचं, पण त्यांच्या काळात 10वी पर्यंत झाली. नंतर 11वी 12वीला करमाळ्यात जावं लागलं. पण आता नंतर जे निवडून येतील त्यावेळेस वाटतंय की करमाळ्यात पण चांगले कॉलेज होतील. बस स्टॉप व्यवस्थित नाही का तुमचं? अजिबात नाही. तुम्हाला तर सांगितलं ना, तालुक्यात तर खूप निधी आला ते, म्हणजे तालुक्यात दिलाय नाही. आमच्या इकडे तर बस टायमिंगला येतच नाही. 8ला कॉलेज असतं, आम्ही जातो 9:30ला कॉलेजमध्ये. 1-2 लेक्चर यातच मिस होतात. नमस्कार दीदी, काय नाव आहे तुझं? अमृता वाघमारे. अमृता वाघमारे. निवडणूक लागलेली माहिती आहे तुला? हो आहे ना. कोण कोण उभा आहे बरं? हो बघ, कोण कोण उमेदवार आहे? कोण उभा आहे? तुझं चांगलं झालं. दे नमस्कार. काय नाव आहे तुझं? नमस्कार, सोनाली धाकतोडे. दाखवडे. कुठली आहे तू? मी वीटची. वीटची का? हा. निवडणूक लागली माहिती आहे तुला? हा. आता तुमच्या तालुक्यात बरेचसे उमेदवार आहेत. हा. कोण कोण आहे माहिती आहे तुला? संजय मामा शिंदे, नारायण आबा पाटील, अजून दिग्विजय भैया बागल. सध्या बघा, आता निवडणूक लागली. पाठीमागे तुमचे आमदार होते संजय मामा शिंदे. त्यांनी काही कामं केली का नाही तालुक्यामध्ये? नाही, करायचं म्हणले पण अजून असं वाटत नाही काही केलंय म्हणून. आता बघू, दिग्विजय भैया आमदार झाले ना, ते काहीतरी करते ना आमच्यासाठी असं वाटतंय. कसं काय पण? असं सगळ्यांचा सपोर्ट त्यांनी आता महिलांसाठी 1,500 हे केलं, लाडकी बहिणीला. प्रत्येक गरीबाची दिवाळी झाली त्यामुळं. होय का? बघ, आता दिवाळी झाली. मग किती घरात आले असेल मम्मीला यंदा त्यांना? हा, आले ना. किती आले मम्मीला? 7.5 आले. मग त्यांनी असं काहीतरी करतात ते आपल्यासाठी, महिलांसाठी एवढे करतात. मग काहीतरी करतात ना मुलींसाठी पण, शिक्षणासाठी पण. असं वाटतं की दिग्विजय भैयाचा आमदार व्हावं. दिग्विजय भैयाचा. हा. ताई नमस्कार. तुझं नाव काय? नमस्कार. तुझं नाव काय? करुणा कांबळे. करुणा कांबळे. कुठली आहे तू? वीटची. वीटची का? निवडणूक लागली आहे माहिती आहे ना तुला? हा. कोण कोण उभा आहे बरं? संजय मामा शिंदे, दिग्विजय भैया बागल आणि नारायण आबा पाटील. सध्या बघ, निवडणूक लागली. संजय मामा शिंदे तुमचे आमदार होते, बरोबर? मुलींसाठी म्हण किंवा तरुणांसाठी म्हण काही कामं केली का नाही त्यांनी? नाही. हे नाही म्हणले म्हणून तो नाही म्हणते? नाही केलीच नाही ना. काहीच केलं नाही. आता तालुक्यामध्ये कोण निवडून द्यायचं की तो तुमचे कामं करेन बाबा? दिग्विजय भैया बागल. म्हणजे नारायण पाटील आहेत की उभा? पण त्यांनी बघा ना, आतापर्यंत महिलांच्या खात्यावर 7,500 रुपये पण दिले. पण याच्यानंतर पण करतेनच ना ती मदत आम्हाला. मुलींसाठी मोफत पास पण त्यांच्याच ह्याच्यात. कोणी दिलाय? त्यांच्याच ह्याच्यात नाहीत ना. युती काळामध्ये का? युती सरकार मग अजून काय आहे मुलींसाठी बरं? मुलींसाठी का? शिक्षण मोफत केलं. हा, शिक्षण मोफत केले. माहिती आहे ना तुला? जातीन कॉलेजला पण? सध्या पाहिलं तर बघ, आता तालुक्यात शिक्षणाचा विषय मोठा आहे तुमचा. बेरोजगारीची पोरांची परिस्थिती तालुक्यात MIDC नाही. वाटतं का नाही यावं काय असं? काय वाटतं ना? वाटतं ना. शेती करतात का घरचे? किती वर्ष शेती तुम्हाला? 2-3 एकरच आहे. आणि काय शेतात पण आता? काय मका. अजून काय? एवढंच आहे. मकाच आहे का? आता कोणाला आमदार कोणाला करायचे? तो दिग्विजय भैया बागल. दिग्विजय